विद्यार्थी मित्रांनो, MPSC 24/7 या तुमच्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, सर्वांच्या समोर एकच प्रश्न असेल की MPSC कंबाईन पूर्व परीक्षा ही एक्झाम पुढे जाईल का? ओके. सो मित्रांनो, मी एका वाक्यात तुम्हाला सांगेन, तुम्ही याचा जास्त विचार करू नका. मी तर म्हणेन विचार करूच नका. एक्झाम पुढे जाईल की नाही. काय म्हणतोय मी? विचार करू नका. असं म्हणा की आय डोंट नो. आय डोंट नो. मला माहिती नाही एक्झाम पुढे जाईल न जाईल. ओके. का? तर बिकॉज एक्झाम पुढे गेली तरी मला अभ्यास करायचा आहे आणि एक्झाम 4 तारखेला झाली तरी मला काय करायचं आहे? अभ्यास करायचा आहे. ओके. सो अभ्यास करत राहा. ज्या स्पीडने अभ्यास करताय त्या स्पीडने काय राहू द्या, तुमचा अभ्यास चालू राहू द्या. ओके. सो मी एवढं सांगेन की जास्त विचार करू नका. एक्झाम होईल नाही होईल हे तुमच्या हातात नाही. तुमच्या हातात फक्त एकच काम आहे, ते तुम्ही काय करू शकता, तर तुमचा अभ्यास काय आहे, ते तुमच्या हातात काय आहे, तर तुम्हाला फक्त अभ्यास करायचा आहे. दुसरं तुम्ही काही करू शकत नाही. ना की तुम्ही MPSCला जाऊन सांगू शकत की एक्झाम घ्या, नका घेऊ. हे तुमच्या हातात नाही. तुमच्या हातात फक्त आहे अभ्यास, आपला स्टडी. सो प्रामाणिकपणे करा. ह्या वर्षी चांगल्या जागा आहेत. आपण एकही दिवस वाया घालवू शकत नाही विचारामध्ये. कारण का आपण काय करतोय, दिवसातले 10 ते 15 वेळ आपण काय करतोय, यूट्यूब चेक करतोय, टेलिग्राम चेक करतोय. किती वेळ? 10 ते 15 वेळ आपण काय करतोय, टेलिग्राम चेक करतोय की एक्झाम पुढे जाईल का, जाईल का, जाईल का. ओके. टेलिग्राम आणि यूट्यूबला चाललोय. ओके. यूट्यूबला चाललोय आपण तो व्हिडिओ शोधण्याच्या नादामध्ये की कुठेतरी येईल असं काहीतरी व्हिडिओ पडेल की एक्झाम पुढे गेले, पुढे गेले. सो मी म्हणेन तुम्ही तुमचा वेळ काय करवताय, वाया घालवताय. तुम्ही टाइम वेस्ट करताय. तर हे करू नका. फक्त अभ्यास आहे, अभ्यासच करत राहा. एक्झाम 4 तारखेला हो, अगर नंतर एका महिन्याने हो, अगर एका वर्षाने हो, आपल्याला काय करायचं आहे, तर अभ्यासच करायचा आहे. बाकी काही करायचं नाही आहे. सो जास्त विचार करू नका. अभ्यास आहे, अभ्यास करत राहा. आणि तुम्ही जो तुमचा आत्ता वेळ देणार अभ्यासाला, तो एक प्रायोरिटी टॉपिक्सला द्या. प्रायोरिटी टॉपिक्स. बाकी काही करू नका. मग पहिल्यांदा काय संपवून घ्या, तर तुमचे प्रायोरिटी टॉपिक्स. आणि ह्याच्यावर मी मागच्या व्हिडिओमध्ये बोललो, तुम्ही जाऊन चेक करू शकता. मागच्या व्हिडिओमध्ये लेक्चरमध्ये मी बोललेलो आहे की कोणते महत्त्वाचे प्रायोरिटी टॉपिक असू शकतात. आणि ते तुम्हाला मी डे बाय डे काय दिलेलं आहे, त्याचं एक म्हणतो ना, मी रिव्हिजन कशी करायची ते तुम्हाला सांगितलेलं आहे. सो सध्या तुम्ही फोकस करा कशावर, तर ॲक्टिव्ह रिकॉल. तुम्हाला किती गोष्टी आठवत आहेत, ॲक्टिव्ह रिकॉल या गोष्टीला फोकस द्या. ॲक्टिव्ह रिकॉल करून झाल्यावर कोणत्या गोष्टी आठवत आहेत, कोणत्या गोष्टी आठवत नाही. ज्या गोष्टी आठवत नाही त्याला काय करा, तुम्ही परत रिव्हिजन करा. ओके. परत रिव्हिजन करा. आणखी म्हणेन मी, आता टेस्ट डेच्या भानगडीत पडू नका. जर 4 तारखेला एक्झाम होणार असेल, तुमचं माइंड काय ठेवा, शांत ठेवा. अजिबात विचार करू नका काय होणार आहे, काय होईल. ओके. फक्त मी माझी काय देणार आहे, 100% देणार आहे. बाकी रिझल्ट काय असेल, आय विल ॲक्सेप्ट. ओके. इफ आय डिझर्व इट, आय विल गेट इट. काय म्हणतोय, इफ आय डिझर्व इट, आय विल गेट इट. सो स्वतःला डिझर्व बनवा. आणि येणारे काय जे 24 तास आहेत आपले, आज आहे गुरुवार. ओके. सर्वांना हॅपी न्यू इयर इन ॲडव्हान्स. सॉरी, हॅपी न्यू इयर. सर्वांना हॅपी न्यू इयर. ओके. आज 24 आवर्स आपल्याकडे होऊ शकतात. एक शुक्रवार आणि शनिवार 28 आवर्स आहेत. 48 आवर्स आहेत. सॉरी, किती आवर्स आहेत आपल्याकडे? 48 आवर्स आहेत. ओके. छान अभ्यास करा. अजिबात काय म्हणतात ते जास्त विचार करू नका. जास्त सब्जेक्टची रश करू नका. जे जे इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत तेच पहिले काय करा, रिव्हिजन करून घ्या. म्हणजे हिस्ट्रीमध्ये असेल, हिस्ट्रीमध्ये कोणता टॉपिक असेल, 1800 बघा, मी टॉपिकची काही नावं लिहून ठेवतो. 1857चा उठाव. ओके. आपल्या इकॉनॉमीमध्ये टॅक्सेशन थोडंसं, त्याच्यामध्ये पण GST हा टॉपिक चांगला करून ठेवा. 5 इयर प्लॅन असेल, RBI, GDP, GNP. आपल्या भूगोलामध्ये महाराष्ट्राचा भूगोल सर्वच, प्राकृतिक भूगोल, राजकीय भूगोल, स्थान विस्तार. नद्या नद्या चांगल्या करून ठेवा. हवामान, कोणत्या प्रकारचा पाऊस पडतो, तर प्रतिरोध. कोणत्या प्रकारचं पठार आहे आपलं, तर कोणत्या बेसॉल्ट खडकापासून बनलेलं आहे. कोणती मृदा सापडते, तर कोणती खाली रेगूर मृदा सापडते. सो ह्या सर्व गोष्टी आहेत. तुम्ही काय करून सायन्समध्ये काय करून ठेवा, प्लांट क्लासिफिकेशन चांगलं वाचून ठेवा. ॲनिमल क्लासिफिकेशन, डिझीज, हे काही असे चॅप्टर्स आहेत.
असे काही काय आहेत चॅप्टर आहेत, तुम्हाला काय करायचे आहेत, रिव्हिजन करायची आहे. जस्ट मिनिट. हे अजून कोणता चॅप्टर आहे की तुम्हाला रिव्हिजन करायचं आहे? तुम्ही त्याला काय दिलं पाहिजे, वेळ दिला पाहिजे. आणि येणाऱ्या 4-5 दिवसांनी तुम्ही ते काय केलं पाहिजे, वाचलं पाहिजे. ओके. सो अजून कोणता सब्जेक्ट आहे बघा, एक मिनिट मित्रांनो. हां, डिझीज झालेला आहे साऊंड चॅप्टर. कुठला चॅप्टर? साऊंड. लाईट चॅप्टर. लाईट चॅप्टर नंतर आपला ॲसिड बेसेस टाईप्स ऑफ रिॲक्शन, ॲसिड बेसेस टाईप्स ऑफ मॅटर, हे सर्व चॅप्टर करून ठेवा चांगला. अजून हिस्ट्रीमध्ये समाजसुधारक करून ठेवा चांगले, क्वेश्चन याच्यावर येतोच. शाहू महाराज असतील. इकॉनॉमीमध्ये सांगितलं तुम्हाला, RBI आहे, GDP GNP आहे, महाराष्ट्राचा भूगोल सांगितलेला आहे. ओके. करंट अफेअर्समध्ये महत्त्वाचे करंट अफेअर्स करून ठेवा, जसं मनमोहन सिंग आहेत, थोडे नेशन रिलेटेड आहेत. ओके. मनमोहन सिंग, थोड्याशा योजना वाचून ठेवा. ओके. थोडेसे म्हणतात ना रिपोर्ट्स, अहवाल, या सर्व गोष्टी काय करून ठेवा, रीड करून ठेवा. ओके. धन्यवाद मित्रांनो. अभ्यास चालू राहू द्या, अजिबात विचार करू नका एक्झाम होईल नाही होईल. ओके. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद.